नमस्कार मित्रांनो, तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळणार आहे की नंदिनीने आता आजींचा हार परत आणलेला असतो. त्याच्यामुळे विक्रम हा खूप खुश झालेला असतो आणि नंदिनीला विचारत असतो की तुला काय मागायचंय ते माग. नंदिनीने हार परत आणल्यामुळे आता विक्रमने जीवाला माफ केलेलं असतं, त्याला परत एकदा जवळ घेतलेलं असतं आणि तो आजींचा हार परत त्याच्याचकडे ठेवायला दिलेला असतो. त्याच्यावरती परत एकदा विश्वास दाखवलेला असतो. त्याच्यामुळे जीवाला खूप छान वाटत असतं. पण जीवा खूप इमोशनल झालेला असतो. जेव्हा नंदिनी आणि जीवा हे रूममध्ये येतात तेव्हा जीवा रडायला लागतो आणि नंदिनीला म्हणत असतो की थँक्यू नंदिनी, तू माझ्यासाठी आज काय केलंय हे तुला सुद्धा ठाऊक नाहीये, पण तू आज परत एकदा मला माझ्या बाबांच्या नजरेत जागा मिळवून दिली, मला माझं बाबांचं प्रेम मिळवून दिलं, त्याच्यासाठी खूप धन्यवाद. नंदिनी म्हणते, हो जीवा, असं काय करताय तुम्ही? स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवला आणि माझ्या आनंद निवाससाठी तुम्ही काय काय केलेत ते मला माहिती. माझा आनंद निवास तुम्ही मला परत मिळवून दिलं. खरं तर त्यात तुमची काहीही चूक नव्हती, तरी सुद्धा तुम्ही खूप हुशारीने मला आनंद निवास परत मिळवून दिलं. आणि हो, तुम्ही माझा अभिमान आहात. तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. आणि म्हणूनच जो माणूस माझा आभाळ मला परत मिळवून देतो, तेही स्वतःचे पंख गहाण ठेवून, त्याच्यासाठी मी एवढं नाही करू शकत का? आणि मी काहीही मोठं केलेलं नाहीये. मी फक्त तुमचे आजीचे आशीर्वाद तुम्हाला परत आणून दिलेले आहे. आता जीवा नंदिनी दोघे खूप इमोशनल झालेले असतात. नंदिनी तिथून जात असते तेवढ्यात जीवा तिचा हात पकडतो आणि तिला आपल्या जवळ घेतो. नंदिनी जीवा हे खूपच जवळ आलेले असतात आणि त्यांच्यामध्ये मैत्रीच्या पलीकडे जाऊन एक वेगळं प्रेमाचं नातं तयार होत असतं आणि एकमेकांना ते जवळ घेणार तेवढ्यात तिथे एक काव्य येते. काव्याला बघून ते अचानक लांब होतात आणि काही का असेना जीवा नंदिनी यांचं नातं आता पुढे गेलेलं असतं. तर मित्रांनो, अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.